सो गिव्हन दिस डिस्कशन म्हणजे आता साधारण आपण इथपर्यंत पोहोचलोय की एआयचं एक पूर्ण स्टॅक काय आहे आणि एआय ट्रेन कसं होतं. सो इफ वी कम्पेअर दॅट प्रोसेस विथ ह्युमन इंटेलिजन्स, आपण एखादं असं उदाहरण घेऊ की एखादा विद्यार्थी आहे की तो जस्ट 12वी झालाय आणि आता तो कम्प्युटर सायन्सच्या फील्डमध्ये ऍडमिशन घेतोय, बी इंजिनिअरिंग किंवा बीसीए एमसीए साठी. सो ही इज कमिंग विथ अ सर्टन डेटा आणि एक लर्निंगचा अल्गोरिदम आहे म्हणून त्याच्याकडे की एक काय त्याला काहीतरी जे शिकवलं जातंय ते आत्मसात करायची एक वृत्ती आहे आणि ते काइंड ऑफ ही इज एबल टू रिप्रोड्यूस इट. सो हाऊ वुड यू कम्पेअर ह्युमनची एखादी लर्निंग प्रोसेस आहे आणि एआयची लर्निंग प्रोसेस आहे. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज, व्हॉट आर द डिफरन्सेस, आणि एआय म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स अशा कुठल्या गोष्टी करू शकतं की जे एआयला अजून तरी शक्य नाही झालेलं आणि कदाचित कधी शक्यही होणार नाही. ओके. लर्निंग जर का आपण विचार केला तर लर्निंग मध्ये फरक नाहीये. ओके. बिकॉज लर्निंग इज गोइंग टू हॅपन इन द सेम वे दॅट आय टेक एक्सपिरियन्सेस, आय लर्न फ्रॉम दॅट अँड बेस्ड ऑन दॅट आय डिफाईन हाऊ आय एम गोइंग टू बी बिहेविंग. म्हणजे एखादा व्यक्ती समजदार आहे किंवा नाहीये, समंजस आहे नाहीये, हे त्याच्या एक्सपिरियन्सेसवरून डिफाईन होणार आहे. अँड इट्स गोइंग टू बी डिपेंडेंट ऑन व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन दॅट ही ऑर शी चुजेस टू स्टोर. राईट. म्हणजे मला एखाद्या काय गर्दीच्या ठिकाणी धक्काबुक्की झाली त्याला दोन प्रकारे मी रिॲक्ट करू शकतो. एक तर मी मारामारी करीन, नाहीतर एक मी समजून घे की ठीक आहे गर्दी आहे, होईलच, कांट हेल्प इट. मग ह्याच्यातून मी काय स्टोअर करतोय ह्याच्यावर डिपेंडंट असणार आहे की मी रिॲक्ट कसा होतो. येस. इन फ्युचर एज वेल. सो सिमिलरली लर्निंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लर्निंग इज गोइंग टू बी कमिंग फ्रॉम हाऊ आय एम गोइंग टू बी लुकिंग ॲट द डेटा बिंग गिव्हन टू मी. मॅथमॅटिक्स लोकांना खूप अवघड जातं. ओके. मेन रिझन त्याच्या मागचं, अगेन पर्सनल ओपिनियन, ओके. मेन रिझन त्याच्या मागचं असं आहे की त्यांना लहानपणापासून असं कुठेतरी समजलेली असते की मॅथमॅटिक्स अवघड आहे, की हे तुला जमायचं नाही, हे अवघड आहे. इफ दिस इज बिंग टॉट इन अ मोर फ्रेंडली मॅनर, प्रोबेबली मॅथमॅटिक्स विल नॉट बी दॅट डिफिकल्ट. सो इन अदर वर्ड्स आपण असं म्हणू शकतो की एक बायस इंट्रोड्यूस केलेला आहे आणि हाच बायस हा एआय मध्ये पण येऊ शकतो. ओके. दॅट इज वाय आय एम सेइंग की लर्निंग मध्ये फरक नाहीये. की जो कोणी मॉडेल तयार करतोय त्या माणसाचे बायसेस त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट होणार आहेत. ओके. अँड हाऊ दॅट पर्सन लुक्स ॲट दी डेटा कमिंग इन और दी रिझल्ट कमिंग आउट त्याच्यावरती डिफाईन होणार आहे की एआय काय लर्न करतोय. ओके. राईट. म्हणजे असं होऊ शकतं. म्हणजे लेट्स गो विथ द सिम्पल एक्झाम्पल. चॅट जीपीटी मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला टेक्स्ट टू टेक्स्ट मिळतात, पण आता टेक्स्ट टू इमेज पण सुरू झालेलं आहे. येस. मग ती इमेज एक्झॅक्टली तशीच आहे ह्याची आपण गॅरंटी देऊ शकतो का? आत्ता तरी नाही देऊ शकत. पण मग तिथे यू हॅव अ फ्रीडम टू चूज की 4 इमेजेस जनरेट झालेत, ते 4 पैकी ही बरोबर आहे, ही नाहीये. सो यू आर कंट्रोलिंग दॅट. येस. राईट. So if I am a human being, a normal human being with normal reactions to images or whatever is going to be coming in, I'll be choosing the relevant image as part of that. Right? But if I don't have empathy or if I choose to suppress them, असंही होऊ शकतं की after the introduction of AI and the prompts and whatever you're going to be giving, माणूस असं लिहिलं तर मला गाढवा चित्र काढून दाखवेल. Because now my biases are coming into that. Yes. म्हणताना आपण म्हणतो ना, आय डोंट नो अबाउट दी ऑडियन्सेस बट माय पेरेंट्स समटाइम्स यूज टू कॉल मी की गाढव आहेस, तुला कळत कसं नाही. राईट. सो इन एआय हॅज अ पॉसिबिलिटी दॅट इट कॅन कन्फ्यूज अ ह्युमन बिंग विथ अ गाढव, बिकॉज सेंटेन्स मध्ये कुठतरी यूज झालेला आहे. येस. हे डिफरन्शिएट करणं अजून एआयला पॉसिबल नाही आत्ता तरी. आय कीप ऑन कमिंग बॅक टू द सेम पॉईंट अगेन, आत्ता तरी. येस. ॲज ऑफ येट. इन फ्युचर आय डोंट नो, पॉसिबली होऊ शकेल, चेंज होऊ शकेल, व्हॉट एव्हर इज गोइंग टू बी हॅपनिंग दॅट विल हॅपन. पण लर्निंग पॉइंट ऑफ व्ह्यू, लर्निंग मध्ये अ स्टुडंट लर्निंग विथ ह्युमन इंटेलिजन्स और अ स्टुडंट लर्निंग विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फरक नाहीये. व्हॉट इट कॅन नॉट डू स्पेसिफिकली इफ यू वॉन्ट टू फोकस ऑन दॅट, देन एज आय से की कॉन्टेक्स्ट सेट करून त्याच्यावरती रिलेव्हन्स आयडेंटिफाय करणं, हे आत्ता एआयला पॉसिबल नाहीये.